गडचिरोली जिल्ह्यातील आष्टे गावात असलेल्या एका साध्या साडीच्या दुकानात 29 वर्षांची कल्पना नावाची तरुणी काम करत होती. साधेपणाने जगणारी, आपलं आयुष्य उभारण्याच्या आशेने दुकानात काम करणारी कल्पना मागच्या वर्षभरापासून त्या ठिकाणी कार्यरत होती. दुकानाचा मालक 42 वर्षांचा अशोक कदम इतर कामगारांपेक्षा कल्पनावर नेहमीच अधिक मेहरबान असायचा. तिला जास्त पगार द्यायचा, नवीन कपडे घेऊन द्यायचा आणि लोकांच्या नजरेत तो फार उदार माणूस वाटायचा. पण हा सगळा उदारपणा फक्त वरकरणी होता, कारण आतून अशोकच्या मनात वेगळेच विचार सुरू होते. आपल्या वासनेच्या जाळ्यात कल्पनाला ओढण्यासाठी त्याने तिच्यावर खर्च केला, तिला आकर्षित केलं आणि शेवटी हळूहळू तिला आपल्या जाळ्यात अडकवलं. काही दिवसांतच त्यांच्यात शरीर संबंधांवर आधारलेलं नातं सुरू झालं. कल्पनाला वाटलं की हे खरं प्रेम आहे, पण तिला काय ठाऊक की हा विश्वासच तिच्या आयुष्याला संपवणार आहे. 4 महिन्यांपासून कधी दुकानात तर कधी लॉजवर त्यांचे संबंध सुरू राहिले, पण कल्पनाला कधी कळलंच नाही की ती गर्भवती झाली आहे. पोटदुखीमुळे डॉक्टरांकडे गेल्यावर तिला धक्काच बसला, कारण डॉक्टरांनी सांगितलं की ती 3 महिन्यांची गर्भवती आहे. बाळ चांगलं वाढत होतं हे ऐकून कल्पनाच्या पायाखालची जमीनच सरकली. घाबरून तिने ही बाब मालक अशोकला सांगितली, पण अशोकचा प्रतिसाद थंड होता. त्याने सांगितलं की हे बाळ ठेवायचं नाही, मात्र कल्पनाला बाळ ठेवायचं होतं आणि त्याच्यासोबत संसार करण्याची इच्छा तिने स्पष्ट केली. पण अशोकला समाजातील बदनामीची भीती होती. तो पुन्हा पुन्हा नकार देत राहिला. तर कल्पना सतत म्हणत होती, तू मला गर्भवती केलं आहेस, आता मी तुझ्यासोबतच राहणार. जवळपास आठवडाभर त्यांच्या वादाने दुकानात आणि बाहेरही तणाव वाढला. कल्पनाने त्याचा पिच्छा सोडायला नकार दिला. इतकंच नव्हे तर ही बाब दुकानातील इतर कर्मचाऱ्यांच्या कानावर पडली. त्यामुळे अशोक घाबरला. त्याला वाटलं की आता आपले दाव उघडकीस आली आहेत. जर ही बातमी गावात पसरली तर लोक त्याला कधीच माफ करणार नाहीत. कल्पनापासून कायमची सुटका करण्यासाठी अशोकने एक भयानक कट रचला. त्याने पुन्हा तिच्याशी गोड बोलायला सुरुवात केली, तिच्या मागण्या मान्य करण्याचा अभिनय केला आणि त्यामुळे कल्पना खुश झाली. तिला वाटलं की आता सगळं ठीक झालं आहे. 9 फेब्रुवारीला अशोकने कल्पनाला पुन्हा संबंध ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली आणि ती आनंदाने तयार झाली. तो तिला एका शेतात घेऊन गेला. सुरुवातीला त्यांच्यात संबंध झाले. बिचारी कल्पना स्वप्नरंजनात होती. आता अशोक तिला सोबत ठेवेल, तिचं आयुष्य स्थिर होईल असं ती समजत होती. पण पुढच्या क्षणी तिच्यावरचं स्वप्नचक्र कोसळणार होता. संबंध संपताच अशोकने कल्पनाच्या गळ्यात तिच्याच ओढणीची फास लावली आणि क्षणात तिचा श्वास रोखून घेतला. तिचा तिथेच अंत झाला. एवढ्यावरच थांबून न राहता त्याने तिचा मृतदेह पेटवून दिला आणि तिथून पसार झाला. त्याला वाटलं की जळून सगळं संपेल, कोणताही पुरावा उरणार नाही. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. फेब्रुवारी 10च्या सकाळी गावातील काही लोक शेतात गेले असता त्यांना अर्धवट जळालेला मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ गडचिरोली पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटली आणि उघड झालं की ती म्हणजे साडीच्या दुकानात काम करणारी कल्पना होती. लगेचच वेगवेगळ्या टीम तयार करून पोलिसांनी मालक अशोकच्या शोधाला सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांच्या पथकाने अखेर त्याला पकडलं. चौकशीत पोलिसांचा दबाव वाढताच अशोक कोसळला आणि संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली. त्याने कसा कल्पनाचा खून केला आणि मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला हे सर्व सांगितलं. आज अशोक जेलमध्ये आहे आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा नक्कीच मिळेल. मित्रांनो, ही कथा फक्त एका तरुणीच्या आयुष्याची नाही, तर अशा वासनांध माणसांमुळे समाजात घडणाऱ्या अपराधाची जिवंत साक्ष आहे. कल्पनाने अशोकवर विश्वास ठेवला, पण तोच विश्वास तिच्या मृत्यूचं कारण ठरलं. या घटनेवर तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं, अशोक कदमला किती शिक्षा व्हायला हवी? आणि जर तुम्हाला अशा सत्यकथा ऐकायला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.